मित्रांनो, यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वाधिक हॉट सीट असणार आहे ती म्हणजे बीड जिल्ह्यातील परळी विधानसभा. लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने बीड लोकसभेवर सगळ्यांचं लक्ष होतं, त्याच धर्तीवर मनोज जरांगे पाटील यांनी दिलेलं आव्हान आणि काही मंत्र्यांना आपण पाडणारच असंही दिलेलं आव्हान, त्यामध्ये धनंजय मुंडे हे जरांगे पाटील यांच्या टार्गेटवर आले. त्यामुळं परळी विधानसभेमध्ये नेमकं काय होणार आणि कोण विजयाचा गुलाल लावणार आणि खास करून परळीचा नेमका बॉस कोण असणार आहे. मित्रांनो, आपण आता झालेल्या लोकसभा निवडणुकीचा जर विचार केला तर आपल्याला माहिती आहे, बीड जिल्ह्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांचं बहुतांश मतदारांनी ऐकलं. मात्र आकडेवारी जर बघितली तर परळीमध्ये 70,000 अशी लीड पंकजाताई यांना भेटली. त्यामुळं धनंजय मुंडे हे परळी विधानसभेमधून निवडून येणार का, याचं हो किंवा नाही हे उत्तर आपण या व्हिडिओमध्ये तर देणारच आहोत. परंतु लीडचा आकडा जर बघितला तर बऱ्याच जणांचं म्हणणं असं असेल की हो, धनंजय मुंडे निवडून येते. पण एक गोष्ट या ठिकाणी आपण लक्षात घेतली पाहिजे की जे 70,000ची लीड आहे त्यामध्ये बहुतेक मतदार जे असतात त्यातील भारतीय जनता पक्षाला मिळालेली जी मतं आहेत त्यातील एक 4 ते 5% मतं ही भारतीय जनता पक्षाची नसून ती नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान व्हावे यासाठी म्हणून भारतीय जनता पक्षाचा नसलेला मतदार सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला मतदान करतो. त्यांचं म्हणणं एवढंच असतं की आम्हाला भारतीय जनता पक्षाची देणं घेणं नाही, पण नरेंद्र मोदीजी हे देशाचे पंतप्रधान व्हायला हवेत याच कारणासाठी आम्ही भाजपच्या उमेदवाराला मतदान करतो. याचा अर्थ या 70,000 मध्ये किमान 15 ते 20,000 हे भारतीय जनता पक्षाचे मतदार नसून ते मोदींचे आहेत. आणि उरलेले जे काही लीड असेल त्यातील 50% लीड गृहीत धरली तर 15 ते 20,000 फक्त मतं डायव्हर्ट करायची आहेत. पण मुद्दा असा येतो की जरांगे पाटील यांनी जर उमेदवार उभा केला तर मित्रांनो, जरांगे पाटील यांचा उमेदवार, महाविकास आघाडीचा एक उमेदवार आणि महायुतीचे धनंजय मुंडे हे उमेदवार, असं चित्र जर निर्माण झालं तर 100% नव्हे तर 101% धनंजय मुंडे अगदी आरामात परळी विधानसभेची निवडणूक जिंकतील. आता विधानसभा आणि लोकसभेमध्ये मतदान करताना मतदारांच्या खरं तर भावना वेगळ्या असतात, हे मागच्या वेळेस आष्टी विधानसभेनं दाखवून दिलंय. 60,000ची लीड प्रीतम मुंडे यांना देऊन सुद्धा विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपचे ओबीसी चेहरा असणाऱ्या भीमराव धोंडे यांचा आष्टीतील मतदारांनी पराभवच केला नाही तर अक्षरशः दारुण पराभव केला. मात्र परळीमध्ये आपण बघितलं तर इतर विधानसभा मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीनं बजरंग सोनवणे यांना लीड भेटलं त्या धर्तीवर बजरंग सोनवणे यांना तेवढी मतं परळीमध्ये भेटली नाही. तसा बघितलं तर परळी हा तसाही ओबीसी बहुल मतदारसंघ आहे आणि त्यामुळं जरांगे पाटील यांनी अजूनही उमेदवार उभा करायचा की उमेदवार द्यायचा की उमेदवार पाडायचा हे अजूनही त्यांनी ठरवलेलं नाही. पण समजा जरांगे पाटील यांनी जर उमेदवार दिला तर आपल्याला माहिती आहे, महाविकास आघाडीतील शरद पवार यांचा एक उमेदवार असणार आहे आणि शरद पवार गटाचा बेस वोट हा मराठा आहे. जरांगे पाटील यांचा देखील सपोर्टर हा मराठा आहे आणि अर्थातच धनंजय मुंडे यांचा सपोर्टर हा ओबीसी आहे. मात्र शरद पवार आणि जरांगे पाटील यांच्यामध्ये तुलना जर केली तर विशेषतः परळीमध्ये बहुतेक मराठा मतदार हा शरद पवार यांच्या ऐवजी जरांगे पाटील यांच्याकडे डायव्हर्ट होण्याची दाट शक्यता आहे. परंतु केवळ आणि केवळ मराठा मतदारांच्या जीवावर परळीमध्ये, स्पेसिफिक परळी या विधानसभेमध्ये विजय मिळणार नाही. त्यामुळे जरांगे पाटील यांचा एक उमेदवार असला आणि शरद पवारांचा दुसरा उमेदवार असला तर मराठा मतांचं मोठ्या प्रमाणामध्ये विभाजन होणार आणि साहजिकच मराठा इतर जातीचं ध्रुवीकरण होऊन त्यामध्ये बहुतांश ओबीसीचा धनंजय मुंडे यांच्याकडे ध्रुवीकरण होणार आणि जरांगे पाटील आणि शरद पवार यांच्या 2 उमेदवारांमध्ये झालेल्या मतांच्या फटाफटीमुळे धनंजय मुंडे यांना विजय मिळवण्यासाठी फार काही मेहनत करण्याची या ठिकाणी आवश्यकता आहे असं अजिबात वाटत नाही. पण जरांगे पाटील यांनी जर परळीमध्ये उमेदवार उभा केला नाही तर या ठिकाणी 60-40 असं पर्सेंटेज येऊ शकतो. म्हणजे जरांगे पाटील यांनी उमेदवार जरी उभा केला नाही तर 60% चान्सेस विजयाचे धनंजय मुंडेंचे असणार आहेत, तर 40% हे महाविकास आघाडीचे असणार आहेत, खास करून परळी विधानसभेमध्ये. कारण परळीमध्ये ओबीसी बहुल मतदार मोठ्या प्रमाणामध्ये आहेत आणि विधानसभा निवडणुकीमध्ये जर लोकसभेचा आपण जर क्रायटेरिया बघितला, लीड बघितली तर नक्कीच धनंजय मुंडे यांना विजयाचे जास्त चान्सेस आहेत. बाकी या विश्लेषणाबद्दल तुमचं मत काय ते कमेंट नक्की करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा. धन्यवाद.